सांगतो, नोकरी हा काही माझा पिंड नाही रे. त्यामुळे नोकरी करून झालेलं नुकसान भरून काढायचं ठरवलं ना, ते म्हणजे म्हणतात ना, तुमच्यानी पिंप भरतो असं काहीतरी होईल. बरोबर आहे तुझं म्हणणं सतीश. आपल्याला शांतपणे विचार करायला हवा. मी पण 2-4 दिवस जरा विचार करतो, काहीतरी मार्ग नक्की निघेल. पण हे बघ सतीश, प्लीज तू तर टेन्शन घेऊ नको. यार तू मला सांगायला एवढा उशीर का केला असेल सतीश? नाही रे, या वयात मी आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही हे सांगण्याचं धाडसच नसतं झालं माझं. फक्त तुझ्याशीच हे सगळं शेअर करावं ते सुद्धा तू बोलल्यावर सुचलं मला. नाही मी समजू शकतो, पण निदान माझ्याशी बोललं असतं जरा रिलीफ मिळाला असता. पण आता मिळाला ना. बरं अमित, एक रिक्वेस्ट, प्लीज हा विषय आपल्या दोघांमध्येच ठेव. म्हणजे विजया काय किंवा आदित्यलाही सांगू नकोस प्लीज. डोंट वरी, नाही सांगणार. आणि बघ प्लीज तू दडपण घेऊ नकोस. बघू आपण काहीतरी मार्ग काढूया. मी आहे ना तुझ्या बरोबर. माई, अहो इकडेच या, तिकडचं सगळं झालंय. अगं बाई, हो का? अगं पण चहा घ्यायचाय मग. चालूच. काय झालंय याला? काय नाही. अरे काय चाललंय काय तुमचं? आलो. बर माई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काय स्पेशल चहा? नाही काय की आमचा चहाचा तिसरा राऊंड सुरू आहे. अगं बाई का? काय आपला विद्यार्थी पहाटे 4:30 वाजता उठलाय, तेव्हा ग्रीन टी झालाय. वा, त्याच्यानंतर अभ्यासानंतर 7:30 वाजता मस्तपैकी प्रॉपर चहा झालेला आहे. छान. त्यानंतर विद्यार्थ्याने गृहिणीच्या भूमिकेत शिरून पोळी भाजी आणि नाश्ता ही आघाडी पूर्ण केली आहे. मेघना. आणि त्यानंतर हा चहाचा तिसरा राऊंड चालू आहे. काय ग मेघना, काय चाललंय तुझं? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये बरं का. आणि तू तिचं अजिबात कौतुक करू नकोस. चांगलं दटाव तिला. वर्षभर झोपा काढल्यात ना, आता म्हणून अभ्यास कर. काय ना माई, ती माझं काहीच ऐकत नाही. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. हो, माईंना खरं वाटेल. अरे म्हणजे काय? ते जाऊ दे ग माई, करू दे. तसंही मल्टीटास्किंगची हाऊस आहे ना तिला. आणि काय की एक्झाम लिहिताना पेंग यायलाच हवी, त्याचीच तर सोय करते ती. काय रे? अगं अरे 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 काय काय चाललंय का? माझ्या मुलाला का मारतेस एवढी? हा, अरे केवढा बारीक झाला बघतो लगेच मारून मारून. बरं झालं तुम्ही आता आलात, अगदी वेळेवर आलात. तुम्हीच ओरडा तुमच्या सुनेला. काय झालं? अभ्यास सोडून घरकाम करत बसली बया. एवढंच ना? एवढंच ना? करू दे का तिच्या मनासारखं काय तिला करायचंय ते. घ्या. काय आहे, दिवस गेल्यावर जसे बायकांना डोहाळे लागतात ना, तसे परीक्षा जवळ आली की काही परीक्षार्थ्यांना डोहाळे लागतात. काहींना देवळात जायचे डोहाळे लागतात, काहींना रात्री जागून अभ्यास करायचे लागतात, काहींना पहाटे उठून अभ्यास करायचे डोहाळे लागतात, काहींना टीव्ही बघत अभ्यास करायचे लागतात, काहींना गाणी ऐकत करायचे लागतात, काहींना फेऱ्या मारत अभ्यास करायचे डोहाळे लागतात. तसं हिला घर काम करायचे डोहाळे लागले दिसत आहेत. पूर्वा डोहाळे. खर तर वेगळेच डोहाळे लागायची गरज आहे आता. हे आदित्य, काय यार माई. अगं पण आता तिला नोकरी करण्याची इच्छा आहे ना, मग ती आधी पूर्ण होऊ दे ना. पण नाना नोकरी कधी करणार? 10 ते 5. अहो तसं नाही हो नाना, पास झाल्यावर करणार ना. अरे हो, पास झाल्यावर. त्यासाठी अभ्यास करायला नको? हो, जा अभ्यास कर जा. मेघना तू अजिबात काळजी करू नकोस. तुला पास व्हायचंय, हो चांगल्या मार्काने व्हायचंय, माझ्यासारखं व्हायचंय. हो. मी कुठे चांगला झालो होतो? पास व्हायचंय ना? हो. मी उपाय केला तो सांगतो. सोपा उपाय, नीट लक्ष देऊन ऐक. काय करायचं, दुसऱ्या दिवशी ज्या विषयाचा पेपर असेल त्याची सगळी पुस्तकं गोळा करायची. तुझ्या जवळची, मैत्रिणी जवळची, लायब्ररीतली सगळी, त्याच्या सगळ्या वह्या गोळा करायच्या. ते सगळं मटेरियल घेशील. हो. हा, त्या पेपरच्या आदल्या दिवशी झोपशील ना थोडा वेळ तरी? हो. हा, तर झोपताना
ते सगळं मटेरियल घ्यायचं आणि ते उशीखाली ठेवायचं. ठेवशील? हो ठेवे. आणि त्या उशीवर गाढ झोपी जायचं. झोपशील? हो दुसऱ्या दिवशी पेपरला जाशील? हो जाईल. जा. काय हो नाना चहा. सांगते. आणते काय? बघितलं माई बिलकुल ऐकत नाही. मग काय, मी आणतो चहा. तू बसलेस काय? अभ्यासाला पळ. चल चल चल. अगं वागू दे, तिला करू दे का हो मनासारखं. असं काय करता? अगं, अभ्यास काय असं घोकमपट्टीच करायला लागते. नाही, हुशार आहे ती. असू दे, तरी पण अभ्यास करायला हवा. अगं अभ्यास काय थोडा बस घ्या चहा पी आता. हाय. हाय. लवकर निघालास? हो ना यार. तू कशी आहेस? ब्रेव ना? हो. गुड. अरे आदित्य, हा डबा विसरलास. अरे सॉरी 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 सॉरी. ओके चला मी पळतो. बाय. हो सावकाश जा. हो. बाय. चित्रा, चल ना. नाश्त्यासाठी उकड केली. तुझ्या बरोबर देते. सतीश दादांना फार आवडते. चल. हा सुहास, अमित बोलतोय. अमित देसाई. अरे हो, तू सांगितलं लक्षात आहे म्हणूनच फोन केला मी. त्याच रेफरन्स मध्ये. हो नाही, मला स्कीम तुझी इंटरेस्टिंग वाटली. हो मी ऍक्च्युली कोणाला तरी सजेस्ट करायचा विचार करतोय. नाही पण मला एक सांग, इन्व्हेस्टमेंट सेफ आहे ना रे? अच्छा तू ड्राईव्ह करतोस का? हा ठीक आहे, मी नंतर फोन करतो तुला. हो करतो. चल बाय बाय बाय. चल मी निघतो. डबा रेडी आहे ना? हो डबा रेडी आहे. पण तू कोणाशी बोलत होतास आम्ही? माझा एक मित्र आहे सुहास अरगडे. नाही तू विचारत होतास की इन्व्हेस्टमेंट सेफ आहे ना म्हणून विचारलं. कोण करतंय इन्व्हेस्ट? आपण? नाही ग, माझ्या एका मित्राला करायची आहे म्हणून बोलत होतो मी. अरे मग सतीशकडे करायला सांग ना, शेअर मार्केट मध्ये. हो बोलतो मी, सतीशशी बोलतो. चल बाय बाय. हॅलो. जय हो. जय हो जय हो. अगो बाई बघितलं ना, तुमच्यामुळे मलाही सवय लागली जय हो म्हणायची. बाबाजींची कृपा हो, बाबाजींची. हो ग बाई. बोला, काय खबर बात? माईसाहेब, अहो खबर तुम्ही द्यायची. विसरलात का तुम्ही माईसाहेब? मी आमंत्रण दिलं होतं. म्हणजे तुम्ही नानासाहेब आणि चित्रा आमच्याकडे राहायला यायचं 8-10-15 दिवस. मग कधी येऊ न्यायला? नाही हो थांबा जरा. नाही म्हणजे अजून त्याविषयी आमचं काही बोलणंच झालेलं नाहीये. आता तुम्हाला माहितीये ना, नानांच्या पाठीमागे किती 50 कामं असतात. हो ना. माईसाहेब, मग एक काम करा ना, तुम्ही आणि चित्रा या आमच्याकडे राहायला. म्हणजे कसं अगदी माहेरपणाला आल्यासारखं वाटेल तुम्हाला. हा अगो बाई, तुम्ही म्हणजे मला एकदम इमोशनल ब्लॅकमेलच करायला लागलात. हा
नाही नाही नाही, पण तुम्ही म्हणता तसं माहेर ते माहेरच असतं हो. हो ना, हो ना. मग सांगा ना, कधी येत आहे? सांगते सांगते, नानांशी बोलते जरा आणि मग तुम्हाला कळवायला सांगते. पण एक सांगू का जरा तुम्हाला? हा? नाही म्हणजे मी आणि नाना यायचा प्रयत्न करू, पण चित्राला काही यायला जमेल असं वाटत नाही मला. का हो? अहो नाही, आता ती पुन्हा नव्याने नोकरी शोधते ना, त्यामुळे जात असते कुठे कुठे. अहो पण माईसाहेब, म्हणजे त्या इथे पण राहून त्याच्यामध्ये गुरफटू शकतात ना, म्हणजे इथे राहून नोकरी शोधू शकतात. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. पण तुम्ही सांगा, कळवा हा मला. हा, कळवते कळवते. माधवीताईंना सांगा विचारलंय म्हणून. हा, जय हो. बरं वाटलं हो तुमच्याशी बोलून. अच्छा, ठेवते फोन. हा, जय हो. जय हो. काय करतोयस? कॉफी मेघनासाठी. काय ना, आपला स्टुडंट ऑफ द इयर अभ्यास करतोय ना आतमध्ये. पण हे काय, तू झोपली नाहीस अजून? अरे काही नाही, मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं कुठलं पुस्तक मिळतंय का वाचायला ते बघावं. ए आदित्य, तूच दे ना मला एखादं पुस्तक. हो देतो, थांब जरा. ए मी मदत करू का तुला कॉफी करायला? नाही नको. काय ना, तिला माझ्या हातची स्पेशल कॉफी लागते. निदान मग मध्ये ओतून तरी देऊ. अगं झालीच आहे. काय रे आदित्य, तिच्या अभ्यासात माझं थोडं तरी कॉन्ट्रीब्युशन असू देत ना. अच्छा बरं बाबा, ठीक आहे, चल होत. मी कप आणून देतो तुला. अगं काय झालं? दे इकडे 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 पटकन. काय चित्र, कुठे लक्ष होतं तुझं? बघू. बरं वाटतंय ना? शूर आहे यार तू चित्रा. नाही म्हणजे काय की गरम कॉफी स्वतःच्या हाताने स्वतःच्या हातावर ओतून घेणं म्हणजे काही साधं काम नाही. थट्टा पुरे आता आदित्य. झोंबतोय माझा हात. दुसऱ्या हातावर पण ओतून घ्यायची का कॉफी? नाही म्हणजे काय की ह्या हाताला वाईट वाटेल ना, त्याला एकट्यालाच का भाजलं म्हणून. काय रे? बरं ठीक आहे, चला मेघनाला कॉफी देतो आणि तुला पण मलम लावून देतो. चल मेघना, कॉफी. चित्रा, तू एवढ्या रात्री काय ग, झोपली नाहीस अजून? अगं काही नाही, तिला झोप येत नव्हती ना, म्हणून ती वाचायला काही मिळतंय का हे पाहायला खाली आली. मी तुझ्यासाठी कॉफी करत होतो तर बाईसाहेबांना लगेच हाऊस आली मला मदत करायची. जसं काही मी कॉफी करत होतो म्हणजे काही धान्याची जड पोतीच उचलत होतो. बरं मी तिला म्हटलं की झाली माझी कॉफी करून, दुसरा अंक संपलाय. त्यावर बाईसाहेब म्हणाले की मग ठीक आहे, कॉफी ओतायचा तिसरा अंक मी करते. म्हटलं बाबा ठीक आहे कर. कुठे लक्ष होतं कोण जाणे. अर्धी कॉफी कपात आणि अर्धी हातावर ओतून घेतली. हात भाजून घेतला बिचारीने.
आई ग, थांब मी क्रीम लावून देते. ए तू नको. का? मी का नको? अरे का म्हणजे काय? तुला अभ्यास करता यावा म्हणून आम्ही सगळे मिळून तुला मदत करतोय आणि तुझं आपलं तू अभ्यास कर. मी लावतो तिला. मला बघू कुठे? इथे? हो. ठीक आहे आदित्य. चला. हा, या सगळ्या गडबडीत कॉफी गार झाली. दे, मी गरम करून आणते. काय नको, एक हात भाजला गेला ना तेवढा पुरे आपल्याला. मी गारच पिन कॉफी. आदित्य थांब, मी तुझ्यासाठी फ्रेश कॉफी बनवून आणते. अगं पण थांब. वेडी यार ही मुलगी. आता काही गरज आहे का कॉफी गरम करून आणण्याची? आता इथे येईल आणि बडबडत बसेल. तुझ्या अभ्यासात डिस्टर्बन्स नको, मीच बाहेर जातो. कर, अभ्यास करतो. कॉफी तयार. कशाला एवढा व्याप करत बसलीस? ही होती ना मी केलेली. असू दे रे. आणि तुला? मला ही तू केलेली. कशी झाली आदित्य कॉफी? मस्त. खरंच? अगं खरंच छान झाली. ए पण छान म्हणजे किती छान? मेघना करते तेवढी का त्याहूनही जास्त? असं काही नसतं का? याच्यापेक्षा छान की त्याच्यापेक्षा छान. चित्रा, चित्रा हे ग, त्यात रडायला काय झालं? मी केलेली कोणतीच गोष्ट कोणालाच आवडत नाही. वेडीस बाबा तू. हे बघ असं काही नाहीये. आणि चित्रा, आपल्या वाट्याला जे आलंय, आपल्याला जे येतं, त्याची तुलना आपण आपल्या स्वतःशीच करा. ती दुसऱ्यांशी करणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं नाहीये का? फसवतेच आहे मी स्वतःला. की मनोजला मी आवडते, तुम्हा सगळ्यांना मी आवडते, पण खरं तर मी कोणालाच नकोय. सगळे मला दूर करण्याचा प्रयत्न करतात. असं अजिबात नाहीये. आणि तू रडणं थांबव यार आधी. चल इकडे ये. इकडे वेडी. चल बस इथे. हे बघ चित्रा, तू आणि मनोज तुमच्या दोघांनी. आदित्य, तू माझी समजूत घालतोयस खरी, पण मी खरंच कमनशिबी आहे रे. मीही प्रेम केलं, पण त्याची कदर नाही झाली. आता मला जगायची इच्छाच नाही उरली. त्याच दिवशी मी माझं आयुष्य संपवलं असतं, पण केवळ तू सांगितलंस म्हणून मी जगती. पण आता माझं मन एकटं आणि सुन्न झालंय. पुढे काय करायचं काहीच कळत नाहीये रे. त्याच दिवशी मी मरून गेले असते तर बरं झालं असतं.
मला घटस्फोट देणार आहे. खान बघ खान बघ खान बघ. नाही, बाकीच्यांसाठी पोहे केले होते. फ्रेंच टोस्ट फक्त आदित्यसाठी. चला मला उशीर झालाय, मी आवरून घेतो.